नमस्कार. आज या तंत्रज्ञानाच्या बाबतीत जो काही सेमिनार घेतलेला आहे त्यासाठी उपस्थित असलेले या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा, कृषी मंत्री धर्णे मामा, या संस्थेचे चेअरमन तुळज बापू, व्हाईस चेअरमन, त्याचे संचालक, सर्व शेतकरी भगिनी, आज हा सेमिनार जो घेतलेला आहे खूप वर्षांनी लक्षात आलं की प्रचंड प्रमाणात स्वच्छता आलेली कोपऱ्या कोपऱ्यात स्वच्छता ठेवून इथं चेअरमन पद्धतीने पुढे लक्षात आलं. आणि मला वाटतं स्वच्छता हा अजितदादा आणि तुळज बापूंचा जिव्हाळ्याचा विषय आहे. आज हा त्यांनी सेमिनार घेतलेला. मला एक सांगायचं आहे की आता इथं मगाशी संजीव माने बोलत होते. संजीव माने बोलत असताना त्या व्यक्तीने जवळजवळ 100 टनाच्या पुढं सहज ऊस काढलेला आहे. 160 टनापर्यंत त्यांच्या मार्गदर्शनावर शेतकऱ्यांनी काढलेला आहे आणि त्यांचं स्वप्न 200 टनापर्यंत आहे. म्हणजे जवळजवळ 2.5 लाखाच्या पुढं उत्पन्न काढण्यासाठी ते जीव तोडून मग सांगत होते. बहुतेक शेतकरी त्यातलं कोणी ऐकत नव्हतं. मला याद होतं गेल्या जवळजवळ 26 ते 27 दिवस आम्ही 110 आमच्या गावोगाव सभा झालेल्या आहेत. 20 लोकांपासून 50-100 लोकांपर्यंत जवळजवळ 7-8 तालुके आम्ही कव्हर केलेले आहेत. 4-4.5 हजार शेतकरी एकत्रित घेऊन या सर्व चर्चा झाल्या. आणि या सर्व गोष्टी होत असताना सुद्धा शेतकऱ्यांचं किती लक्ष असतं हे माहीत नसतं. परंतु आता मात्र आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. याचं कारण असं आहे की पृथ्वीराज बाप्पा त्याचे चेअरमन झालेले आहेत. त्यांनी आता मागे सांगितलंय की तेच अधिकारी तेच काम झपाटून कामात लागले. मी आम्ही दोघं मित्र आहोत. मला वाटतं 22 वर्षांनी मी चेअरमन झाले आणि मला कधी चेअरमन होणार नाही. परंतु मी एका कारखान्याचा चेअरमन असल्यामुळे आता सभा शेतकऱ्यांना मात्र तुम्हाला यायसाठी झपाटून कामाला लागावं लागणार आहे. त्याचं कारण छत्रपतीला ऊस भरपूर पाहिजे आणि थोडा थोडा आम्हालाही पाहिजे. त्यामुळे आपण सगळे मिळून खूप झपाटून आपण यासाठी कामाला लागू. आमच्यासाठी केवी तुमच्या पाठीशी आहे. सर्व काही तुम्हाला तंत्रज्ञान लागेल ते सर्व आम्ही तुमच्या पाठीशी आम्ही उभा राहतो. या कारखान्याच्या बाबतीत थोडंसं इथं बोलतो. कदाचित तुम्हाला वाटेल की एआयचा विषय म्हणजे काय वेगळं चाललंय. परंतु मला अशी कधी बोलायला संधी मिळणार नाही म्हणून मी जरा संधी काढून घेतो. या कारखान्यात जेव्हा आई वडील नोकरीला होते तेव्हा मला जन्म झालेला. या शाळेत बरीच काही आता सगळे आम्ही म्हातारे झालो. पण विद्यार्थी सगळे होतं आम्ही इथं शिकलेलो आहे. आमच्या 4 पिढ्यांपैकी 3 पिढ्या कुठल्या ना कुठल्या स्वरूपात या कारखान्यावर निर्णय क्षमतेत प्रक्रियेत त्यांनी सुद्धा भाग घेतलेला आहे. आणि माईवडील आप्पासाहेब त्यांचं सर्व त्यांच्या ज्या काही करिअरच्या पायऱ्या असतील त्या सगळ्या पायऱ्या कारखान्यात त्यांनी वरवर चढून ते गेलेले. तिथं काही त्यांचे सहकारी ओळखीचे आहेत, ते ओळखतात. विठ्ठलराव आप्पासाहेब ओळखीचे होते. पहिल्यापासून विठ्ठलरावांना माहिती आहे 110 रुपये पगार त्यांनी प्रवरनगरला असताना ते इथं पहिल्यांदा आले. तेव्हा वर्षीय म्हणून त्यांना घेतले गेलं. मला वाटतं त्यावेळी तुम्हाला पगार पण दिला नसते. त्यावेळेस सांगितलं की जसे शेतकऱ्याचा कारखाना शेतकऱ्याचा पगार द्यायला पाहिजे. कदाचित वर्ष 2 वर्ष 1.5 वर्षाचा माणूस पगार नसेल. परंतु ते पहिल्यांदा 1 वर्षीय म्हणून लागले. त्यानंतर त्यांना वर उचलले गेले, सेक्रेटरी झाले. त्यानंतर एमडी म्हणून ते परत आले. त्यानंतर डायरेक्टर झाले आणि त्यानंतर ते चेअरमन झाले.
इथं उपस्थित असताना जेव्हा ते सेक्रेटरी म्हणून काम करत होते तेव्हा त्याला इथे खूप मोलाचा काही सल्ला त्याला मिळाला, काही शिकायला मिळालं. त्याचं कारण त्यावेळी जे चेअरमन होते ते पृथ्वीराज बापूंचे वडील अण्णा साहेबराव अण्णा नेहमी आप्पासाहेब सांगायचे त्यांच्याकडून काहीतरी खूप शिकलेले. त्यावेळेला आम्ही असं ऐकून होतो की ते टायर कधी बदलायचे, गाडीचा टायर कधी बदलतो, बरोबर आहे. त्यावेळी गाड्या मिळत नव्हत्या, नंबर लागायला लागायचे, तरी ते टायर बदलायला आला की गाडी बदलायची. आणि आप्पासाहेबांना ती त्यांना गाडी कशी म्हणजे गाडीबद्दल त्यांना प्रेम निर्माण झालं आणि त्या गाडीला इतकी सांभाळायची त्यांना ती सवय लागली की पुण्याला जायचं असलं तरी राज का झालं, आमकच का झालं, फाटफुटच का झालं, हीच का झालं, तो होता तरी तो ड्रायव्हरला कसुरं धरून पुण्यापर्यंत ड्रायव्हर वर खाली व्हायचा. काही चुकलेला असेल म्हणजे इतपत शेवट आम्हाला असं वाटायला लागलं गाडीसाठी आम्ही आमच्यासाठी गाडी. त्यानंतर बारकावा, मला वाटतं बारकावा त्यानंतर शिकले त्यावेळी काटकसर काय करायचं, काय तरी काटकसर इथे गेली. 6 रुपये जनपोटाने म्हणून टाकून घेतला होता ऐकून होतो तिच्या. परंतु आप्पासाहेबांनी त्यांचा फोन घेतला, कायम त्यांनी आयुष्यभर काटकसरीने प्रत्येक संस्था त्यांनी काटकसरीने त्यांनी चालवली आणि त्याचा परिणाम अनेक संस्था उभ्या राहिल्या आणि त्या टिकल्या. त्यानंतर मला वाटतं माणिकराव दादांचं सुद्धा इथं विशेष कार्य कायम होतं. अतिशय कडक शिस्त, निर्व्यसनी आणि विशेषतः त्यांना शेतीबद्दलचं प्रेम, कुत्रे असेल, घोडा असेल, गाई असेल, यांच्याबद्दल त्यांच्या इतकं ज्ञान असलेली व्यक्ती या भागात त्या काळात कोणी नव्हती. आणि त्यांनी सामाजिक कार्य त्यांच्या काळात मला वाटतं या छत्रपतीच्या कार्यक्रमाच्या कार्याला त्याच्यात सुद्धा त्यावेळी झालेलं आहे. प्रत्येक चेअरमनच्या काळात एक्सपेन्शन झाले असतील वेगवेगळ्या, पण त्यांच्या काळात मला वाटतं 74 सालाच्या दरम्यान झालं होतं. आणि मला वाटतं, मला नक्की माहिती नाही, परंतु अजितांचे वडील दादासाहेब हे चेअरमन किंवा सेक्रेटरी मला माहिती नाही असतील, पण माणिकरावांच्या काळात असेल. पहिल्यांदा आपली एवढी मोठी छत्रपतीची संस्था बांधली ती बहुतेक शाळा त्यांनी त्यांच्या काळात बांधलेली आणि इथल्या अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणाची व्यवस्था त्यावेळेस झालेली. पण तिच्या आधी अतिशय छोटी शाळा होती. मी जेव्हा 74 साली शाळेत होतो तेव्हा भोसले सरांनी पेंटिंग काढलेली. आज 55 वर्ष झाली, 55 अजूनही त्या शाळेला मारला नाही एवढा आपण छत्रपतीवाले काटकसरी आहोत. विशेषतः आप्पासाहेब त्यावेळी एमडी होते आणि सतत त्यांना माणिकरावांची साथ मिळाली. ही झाडं सुद्धा त्यांच्या काळात आप्पासाहेब एमडी असताना लावली. वेगवेगळे डेअरीचे सेमिनार त्यावेळी झालेले ते त्यांच्याच काळात झालेले. आणि आप्पासाहेब एमडी असले तरी आप्पासाहेब हे दादांच्या वर्गमित्र होते आणि त्यांनी ती मैत्री कायम त्यांनी टिकवली. म्हणजे इथं त्यांनी एमडी म्हणून आप्पासाहेबांना त्यावेळी वल्लभ साहेबांनी दादांनी त्यावेळी त्यांना इथं आणलं होतं. 67 साली बऱ्याच लोकांना माहीत नसेल, पवार साहेबांना तिकीट देण्यासाठी ते स्वतः आणि हिरेमठ काका चव्हाण साहेबांकडे त्यावेळी गेले होते. बापू त्यावेळी त्यांनी मैत्री काय टिकवली. आता आपण 70 आला तर आपली मैत्री आपण टिकवली. 82च्या इलेक्शनच्या दरम्यान 82-83 दरम्यान वाटतं दादांना संधी त्यावेळी मिळाली. प्रत्येक पवारांच्या प्रत्येक त्यांनी प्रत्येक पुतण्याला मदत केलेली परंपरा. 82च्या इलेक्शन मध्ये मला वाटतं मी थोडा वेळ परत सांगतो. त्यावेळी दादा उभे होते आणि त्याच्या आधीच्या इलेक्शनला आप्पासाहेबांना त्यांचे चुलते आप्पासाहेब
नंबरच्या मतांनी निवडून आले. परंतु नंतर जेव्हा अजितदादा उभे राहिले तेव्हा ते नौके होते, त्या नौक्या माणसांना मतदान किती पडतं हे दादाने अनुभवले. परंतु एक लक्षात ठेवा, दादा निवडून आल्यानंतर मात्र 35 वर्ष त्यांनी या संस्थेचं छत्रपतीचं नेतृत्व केलेलं आहे आणि 1.5 लाखांनी त्यांनी मतदारसंघात मतदान मिळवलेले प्लस. त्यामुळे असे काही नसतं की सुरुवातीला जरी समाजांनी मतदान कमी जरी जास्त केलं तरी नंतर ते कर्तृत्वाने बदलत येतं. पण तरी की काही जण जरी पोस्टल मतात जरी निवडून आले तरी काळ बदलतो, वेळ बदलती, प्रसंग बदलतात. छत्रपतीची खुर्ची मात्र मला दाखली नाही. अगदी मी तुम्हाला सांगतो की 2 वर्षाचा होतो, ऐकू येते का? 2 वर्षाचा मी होतो. आप्पासाहेब त्यावेळी सेक्रेटरी होते आणि त्यावेळी ऑफिस तिथं होतं आणि आम्ही राहायला थोडं पलीकडे होतो. 2 वर्षाचा असताना आमच्या आईने आंघोळीसाठी मला बंगल्यात म्हणून ठेवलं. ते झाल्यानंतर मग थोडीशी आधी सवय होती, कधी कधी वडील चुकून कटकन न्यायचे आम्हाला ऑफिसला इकडे घेऊन येताना, बरोबर बघून ठेवत होतो मी. त्यावेळी मी तिथं उठलो आणि ऑफिसमध्ये येऊन बसलो. आपल्याला लक्षात नाही आलं. थोडा टाइम पहिले कोण पाय आलं तर कोण पाय आलं तर त्यांनी बघितलं, पण त्यांच्या लक्षात आलं की नंबर त्यावेळी राजाराम काळे नावाचा एक शेखरचा एक शिपाई होता. नंतर आपण त्याला माळेगावला नोकरीला लागलो. त्यांनी त्याला हाक मारली आणि त्याला म्हणला मुकुटेला धरून पहिलं उठून न्यायला लावलं. त्या खुर्चीतनं पहिलं मला उठवलं. म्हणजे पहिल्यांदा माझ्या वडिलांनी माझ्या खुर्चीतनं पर्यंत 2 वर्षाचा मला त्यावेळी कळलं नाही. मला वाटलं की खूप लवकर आपण खुर्ची धरून ठेवणार, ते काय मिळालं नाही. त्यानंतर दुसरी वेळ आली. माझे वडील त्यावेळी वडील कोलम साहेब इंदापूरचं वडील बारामतीला नेतृत्व करत होते पॅनलचं आणि त्यावेळी असं ठरलं त्यांनी आपण पॅनल बघायचं. मी त्यावेळेस मला वाटतं वडील काही माझा विचार करतील. परंतु आमच्यात एक वैशिष्ट्य असते की सगळ्यात मंत्र्यांना सगळे तो देऊ शकतो. त्याबरोबर कुठे कसे काय करायचं सगळं त्यांना कळते. वडील त्या वडिलांनी तो विचार केला असेल त्याला आपण शेतीतच ठेवलं पाहिजे, त्यांनी सगळं माझ्या कामाला गुंतलं पाहिजे. म्हणून त्यांनी काय केलं, शेवट आदिवासांचं ते सोडून दिसणे किंवा भविष्यात हा राजकारणात पुढे चमकेल म्हणून दुसऱ्यांदा माझ्या वडिलांनी आदिवासांना संधी दिली आणि ते परत तिसरी संधी आली आणि परत फॉर्म भरला मी. त्यावेळी आमची चुलती बदलतात, माझी चुलती रोहितांच्या त्यावेळी मग ते पहिल्यांदा त्यावेळी त्यांना आठवतात आपल्याला छत्राच्या शेवट ठेवलं होतं तिकीट सगळ्यात शेवट. आणि त्यावेळी मला म्हणाले की सगळ्यांनीच राजकारण घ्यायचं नसतं. आता त्यावेळी म्हणाले आणि माझं पडलं. म्हणजे आता थोडंसं मला वाटतं काळ वेगळा असेल पण त्यावेळी मला पटलं. आणि ते म्हणाले तुझ्यापेक्षा रामभाऊ बरोबर तर जास्ती हे असतं काय म्हणतात आपण त्यांना संधी देऊ. आम्ही बरं म्हटलं पण मला आयुष्यावर कधी लक्षात आलं नाही. जेव्हा संधी असते तेव्हा खेळून घ्यायची असते. बरोबर गेली संधी. परत दिवस आले फॉर्म भरला भरला हे जरा कॉम्प्लिकेशन त्याबद्दल जरा शासन काय झाले. त्यावेळी फॉर्म
मला असं वाटतं अनेकांची माझी इच्छा होती मी फॉर्म भरावा. परत ज्योती आली. परत एक मित्र आहे त्याला काय म्हणून त्यांचं बोलणं झालं तुझ्या मागे अरे आपल्याला नको फॉर्म भरायला. तर पण मला त्यावेळी लक्षात आलं की ही सर्वजण अतिशय हुशार माणसं ते पूर्ण ओळखतात प्रत्येकाची कॅपॅसिटी प्रत्येक गोष्टी की त्यांच्या लक्षात आलं की बाबा हा जो चेअरमन डायरेक्टर म्हणून माझा निवडून आला फार फार छत्रपतीचा डायरेक्टर होईल तिथे पुढे काय व्हायचं. पण त्यांच्याही लक्षात आलं की बाबा नाही ह्याच्यात कॅपॅसिटी पुढं गावाने हा कारखाने काढेल कारखाने वाढवेल आणि नंतर त्याला मराठवाड्यात काढेल नगरमध्ये काढेल खानदेशात काढेल आणि इथं जवळपास सुद्धा कारखाना वाढवेल आणि AI सुद्धा त्याला समजेल. म्हणून त्यावेळेस त्यांनी मला टाळलं आणि इथं मी AI सांगायला पाहिजे. AI आपल्याला वाटतं की अवघड आहे अजिबात AI अवघड नाही. आणि AI शिवाय त्यांना नाही लक्षात ठेवा तुम्ही हसण्यासाठी लाईटली घेऊ नका. AI शिवाय पर्याय नाही. बऱ्याच गावात तुम्ही फिरत असताना लोक म्हणतात की अरे AI फार अवघड आहे ही टेक्नॉलॉजी आपल्याला जमणार नाही. हे काय आपलं काम आहे. मला एक जेव्हा माणिकवाला जायचं चेअरमन होते आपला MD होते तेव्हा पहिल्यांदा त्यांनी छत्रपतीच्या मार्फत नारळ आणले होते. नारळाची झाडं आणली त्याच्या आधी फार क्वचित नारळ जवळजवळ 12-13 परिसरात नारळ लावले. तेव्हा शेतकरी काय म्हणायचे नारळ कुठे आपल्याकडे येतं कोकणात झाड आहे ते इथं जमत नाही. आज मला सांगा नारळाच्या कोणाची बंगले आहेत का. तसंच आपल्याला माझ्या नेहमी आवडत की इस्रायलला जायचं. इस्रायलला ते गेले होते जेव्हा ते विखे पाठवून होते नोकरीला तेव्हा त्यांनी इस्रायलला पाठवलं. पण त्यावेळेस कारखान्यामार्फत म्हणजे काही तज्ञ माणसांना पाठवायचे तंत्र करून तसं आपल्याला त्यावेळेस पाठवलं आणि त्यावेळेस त्यांनी तिथं गायी बघितलं 20-20 लिटर दूध देणारा गाय बघितली आणि मग त्यांच्या डोक्यात आलं की आपण परत जाऊ त्या गायीवर आपण काम करायचंय कारण इथल्या शेतकऱ्यांना 2 तास मिळेल. त्यावेळेस आपल्याकडे काय परिस्थिती होती 1.5 लिटर गायी होत्या किती 1.5 लिटर दूध द्यायचे ना. कोण जर असं तर कोणाला सोडून द्यायचे. एखाद्या श्रीमंताकडे एखादी माहीत असायची. मला आठवत आहे की आमच्याकडं अजितदादा हे सगळे वारामध्ये शिकायला होते तेव्हा तात्यासाहेबांनी कधी एखादी चांगली माहिती घेतली ह्याला बैलगाडीच्या बांधली दादाला काही मशीन घेऊन आलं दादा चांगले मशीन घेऊन यायचे आणि तेव्हा दूध असायचं दूध भरपूर लागायचं. पण ही परिस्थिती त्यावेळी होती दूध गरिबांना नसायचं. मग काय परिस्थिती होती शेरड होती शेरड हे का सांगतो तुम्हाला वाटतं याचा काय संबंध नाही. अरे तरुण कोणा काही माहित नाही याचं दूध होतं का नव्हतं माहित नाही. कासाच्या भरून येणं दूध दिसतात टँकर भरून चाललेलं दिसतात. ह्यांना फक्त चेअरमन व्हायचं असतं मोठमोठे दुधाचे कलेक्शन करायचं असतं आणि पाठवायचं असतं. पण इथं दूधच नव्हतं. 20-40 लिटरसाठी आप्पासाहेबांना त्या वाचननगर जायचं बशीला लावा लागला होता पौर्णिमेच्या वेळी. पहिलं एकदा कलेक्शन झालं तेव्हा मला 30 ते 40 लिटरचं मला छत्रपतीच्या इथं सुरुवात झाली 40 लिटरचं पहिली पावती फाडलेली. छत्रपती त्यात भाग घेतलेला आहे. नंतर परिस्थिती आली त्यावेळेस काय होतं शेरड होती का नाही जुन्या माणसाला माहित असते गाव पाठी तुम्हाला माहित असते. शेरडे काय असं सकाळी त्याला दूध काढलं की काय असेल ते आपला गोळच्या पारातीचा चहा प्यायचा ते संपलं की दुपारी पाहून आल्यावर काय पायात आपल्या पायात तंगड धरायचं बरोबर आहे आणि तिला थापडा मारून बसायचं. ती बी जाम आपण बी जाम दूध दूध घेऊन पाहुणा कसं तरी संपला विषय ही दुधाची परिस्थिती होती. त्यावेळेस परत आपण आल्यानंतर त्यांनी ठरवलं या गायी आपण आणायच्या आपल्याला 20 लिटरच्या गायी होत्या. त्यांनी सोबत यांना घेतलं मणिबाईसाठी मणिबाईसाठी सेंटर काम केलं. नंतर ते त्यांच्या त्या संस्थेमार्फत AI वगैरे कार्यक्रम झाला नंतर झाला आणि त्यांनी ठरवलं की आपण इथं छत्रपतीला त्यावेळी सेमिनार भरवायचा. माणिकराव दादांनी यांनी प्रचंड सहकार्य केलं. बेंगलोरच्या गायी आणल्या आणि इथं सेमिनार भरला. तुम्हाला बऱ्याच लोकांना आठवत असतात त्यावेळी शेतकरी यायचे
शेतकरी काय म्हणायचे, वाचून बघायचे, म्हणायचे 20 लिटर दूध किती म्हणतात आणि 20 लिटर पाणी तर किती का. शेतकऱ्याला प्रश्न जसे जसे यायला माणसाला प्रश्न पडतात तसले पाणी तर किती का. नंतर परत कोपऱ्यात जायचं, पाणी मला लागेल आपण त्याच्याबरोबर लागेल कुणी त्यांना विचारायचं. कोपऱ्यात जाऊन काय म्हणायचं, हे आमचं काम नाही, गरीबाचं काम नाही, श्रीमंताचं काम. आपण सोडला काटेवाडीच्या लोकांनी काही लोकांनी काय आणले, काय आणले, आम्ही काही आणले तुम्हाला तर सगळ्या महाराष्ट्रात माहिती आणि काय आणायला काय आणायला गेलो वेळ लागला. मी आपल्या मला काय वाटत काही आहे काही शब्द बरोबर काळजी एवढं म्हणाले दोन रात्री मी शब्द बरोबर आणि कधी वाटत नाही सर म्हणावं आम्ही लावू आम्ही काळ आहे आम्ही काही खूप चांगलं सांभाळलं. तीन आहाराला काय केली त्याला फार जमायचं त्यानंतर आता दुधाचा आपण नंतर सोडल्यानंतर दूध वाढलं वगैरे वगैरे ते तुम्ही बघता काय त्यावेळेस शेतकरी काय म्हणायचे ही टेक्नॉलॉजी आपल्याला जाऊन आलं, ही टेक्नॉलॉजी होती त्यावेळेस 20 लिटरची काय 20 लिटरची टेक्नॉलॉजी होती. आज जसे आहे तसं ती त्यावेळी होती, आज ते आहे तसंच होणार आहे, भविष्य याशिवाय नाही हे लक्षात घ्यावंच लागेल. तिथं त्यांनी बघितले त्याला वाटलं की आपल्या महाराष्ट्राला सगळ्या ठिकाणी दुष्काळ टेक्नॉलॉजी गेली पाहिजे. मोबाईल असतो कुठं काय उघडलं ते माणूस चक्कर करतोय तरी पाय बाजूला सगळ्या आणल्या. पण त्यांना माहित होतं मी जाईन तेव्हा मला प्रश्न विचारतील लोक, तेव्हा उत्तर देता येणार नाही. कारण भारतात कुठेही ट्रीप नव्हतं, ही टेक्नॉलॉजी नवी होती. आणि त्यांनी आल्यानंतर मात्र त्यावेळेस त्यांनी आल्यानंतर गव्हर्नर भवनात सांगितलं की देशी बनवणीचं आपल्याला करावं लागेल की माझं काम नाही, मी एक्सपिरियन्सचं काम करतो. अख्ख्या महाराष्ट्रात 25 वर्षाचे फिरले आणि 25 वर्ष फिरून त्यांनी ट्रिप करून त्यांनी सगळीकडे शिकवलं. आज मला सांगा ट्रिप कोणाला शिकवावं लागतं का? कुठलाही भाजीपाला कुठलंही पीक तुमचं ट्रिप शिवाय होतं का? त्यावेळी नवी टेक्नॉलॉजी होती, जशी AI आता नवीन टेक्नॉलॉजी. त्यावेळी सुद्धा शेतकरी सेमिनार मध्ये म्हणायचे अरे गुडघ्यावर पाणी भरून आमचं ओस येत नाही, तुझ्या काय छापाछापानी यायचा. शेतकऱ्याचे प्रश्न संपवतात हे असंच विचारायचं की बाबा हे असं झालं तसं झालं. तर त्यानंतर म्हणजे तर अलीकडच्या काळात 20 वर्षापूर्वी अपघात केल्यानंतर बाहेर काही राहिले शेतकरी यायचे ते म्हणजे आम्हाला काही करायचं पण आम्हाला हिरवा चारा नाही. मग त्यांना वाटलं आपण अमेरिकेत तिकडे बघितलं आपण त्याला शिकतो थोडं हिरवण हे वापरलं आणि त्याला दाखवलं की हा मुलगा आहे हा तुम्ही करा झाला आले खाल्ला अनुवाद घेतला बघितलं तेव्हा असं मागायला काय आमची काय खायची नाही. मला आता सांगा कुणाला माहिती मुलगा तुम्ही प्रसार केला काय केलं गाव मला सांगा बरोबर त्याने सगळीकडे कर्ज तांबेड सुरुवातीला अलीकडे होतं, आता फार तांबेड म्हणून पलीकडे गेले 5 वर्ष त्याच्याशिवाय डिग्री होत नाही. त्यावेळी टेक्नॉलॉजी नवी होती, तशी AI टेक्नॉलॉजी नवी तुम्हाला स्वीकारण्यात लागेल. एक लक्षात ठेवा काळ बदलत चालला आहे. माळेगावाचे छत्रपती असेल मला नक्की माहित नाही, पण
ॲव्हरेज एकरेज तुमचं कमी असेल, शेतकऱ्यांचा ॲव्हरेज एकरेज कमी, त्यामुळे ऊस कमी असेल, ऊस म्हणजे शेती कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना शेती परवडत नाही. 5 एकर शेती असली, 2 मुलं असली, किती एकर होणार? बरोबर आहे. आणि म्हातारा जरा कावाट असतो, म्हातारा वाटते काढल्यावर अजून काय त्याच्यातच आपल्याला भागवायचे, त्याच्यात शेती करायची, त्याशिवाय पर्याय नाही, नोकऱ्या मिळणार नाही, कुणी किती दिले किती शेती. यासाठी आपल्याला त्या शेतीत डबल उत्पन्न काढायचं, त्यासाठी आपल्याला याशिवाय पर्याय नाही हे लक्षात ठेवा. ऊस आपल्याला त्यातच काढायचा आहे, खर्च वाढत चाललाय. मी सगळीकडे थांबतो, मी संघटनावाल्याला वगैरे काय बोलत नाही, बिचारे त्यांचं ते काम करतात. शेतकऱ्याच्या शेतीत मला जर भाव, मला तरी वाटत नाही भाव वाढणार नाही, ते लक्षात कारण असं आहे. मला उत्तर आहे, पुणे मुंबई सारख्या ठिकाणी लोकांना शेतीमाल स्वस्त पाहिजे की महाग पाहिजे? स्वस्त पाहिजे की महाग पाहिजे? स्वस्त. बारामती सारख्या शहरातल्या लोकांना शहर ते खेळत येते, तर त्याला स्वस्त पाहिजे की महाग पाहिजे? 15 म्हणाल इथलं कुठल्याही गाव बघा, त्यात शेतमजूर किती असतो आणि शेतकरी किती असतो, त्याला स्वस्त पाहिजे की महाग पाहिजे? मात्र राहिले किती रे तुम्ही? एक लक्षात ठेवा, मत कुठे जास्ती असा विचार काय होणार आहे? स्वस्त लोकांना स्वस्त खाणाऱ्यांची मत जास्ती. किती केलं तर सरकारला नाही घेता येणार नाही. कांदा असतो, आयुष्यभर कांदा नाही खाल्ल्याचं एक समजलं, चाक नाही खाल्ले तरी लोक राहू शकतात, परंतु ह्याचे रेट वाढतात, कुठं ना कुठं काहीतरी कमी जास्त होतं आणि ते स्थिर ठेवले जातात. त्याला पर्याय नाही, पर्याय फक्त आपली शेती आपण सांभाळा, आपला आपण विचार केला पाहिजे, दुसऱ्याने विचार करून चालणार नाही. सबसिडीचा जर वाढ वगैरे बसू नका, कारण सबसिडी दुसऱ्या होत नाही. आपले आपण उत्पन्न वाढवलं पाहिजे, खर्च कमी केले पाहिजे, तर उत्पन्न वाढवलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला पर्याय नाही हे लक्षात घ्या. मी तुम्हाला प्रत्येक वेळी मी तुम्हाला सांगतो, खत महाग होत राहतील, खत परदेशात येतात, खत भारतात खात तयार होत नाही. काय राजकीय संबंध कुठे बिघडले, चायना बिघडले की खतं वाढतात, खताचं वाढले किती अजून वाढते, मिळते की नाही माहित नाही. अशा वेळी मला सांगितलं, आणि त्यात मला कोणाला दोष द्यायचं नाही. त्यांना असं वाटतं ऑर्गॅनिक फार्मिंग करावं. अरे ऑर्गॅनिक फार्मिंग आहे, 64 साली इथं शेवटनंतर जी लोकांची वेळ आली, जेव्हा खतं नव्हती तेव्हा खतं लागतील, खतं कशी वापरायचं याचा आपण विचार केला पाहिजे. आणि ह्याच्यामुळे AI मध्ये 40% फक्त खतं लागतात, त्यापेक्षा कमी लागतील, अजून आपल्यात नेलं. पाणी आपण म्हणतो मुबलक द्यायचं, पाणी आता आम्ही बघितलं काटेवाडी सुद्धा लोक विरोध करतात, त्याबद्दल आम्हाला बोलायचं नाही, ते काय केलं आम्हाला काय झालं. अरे पण ते पाणी कसं कमी वापरायचं ते बघा ना, पाणी घालून घालून जर विवाद झाले सगळ्या इथं आमची पाणी बसली, आजची पिकत होतं. आम्ही जेव्हा बनत होतो तेव्हा मोठी मोठी माणसं होती, आज काय आमच्या पाण्याची नाही बरं का, म्हणजे त्या एरियाची, त्या एरियाची परिस्थिती कशी, पाणी जास्ती दिल्यामुळे होतो, पाणी पिऊन टाकायचे असते, पुढच्या पिढीला जमिनी राहणार नाही. या एरियामध्ये 40% सुद्धा पाणी लागत नाही, आणि ह्याचा आपण विचार केला पाहिजे. आपण काय करतो, नळी मारतो, पाणी करतो, आपला होतं शेजारच्या रानात, तिथनं पुढं ओढ्याचं नदीला, नदीचं समुद्राला एवढं मोला मागत. तर AI फक्त जसं आपल्याला हे असतं आजारी पडल्यानंतर ICU, तेवढं तेवढंच आपल्याला धंदा करायचा हे लक्षात घ्या. हे आपल्याला शिकून घ्यायचं. उसाला कोकणात उसाला ताण लागते, आपली मनाला असं काही नवीन सांगताय मला त्यांनी सांगितलं नाही, त्याला गरज लागते, त्याच वेळी ते द्यायचं तेव्हा लागू पडतं, तेव्हाच पाणी द्यायचं तेव्हा ते लागू पडतं. एवढं यातलं ज्ञानात आपल्याला समजतं आणि त्याचा आपल्याला उपयोग करून घ्यायचा. एवढंच मला तुम्हाला सांगायचंय. राहणीमान आपलं वाढत चाललंय, कर्ज वाढत चाललंय. मला आठवत आहे की 30-40 वर्षापूर्वी जे लोकांचे खर्च राहणीमान किती चालू होतं, भरणे कुटुंब केवढं मोठं होतं, जमिनी घेत होते, विहिरी पाडत होते, सगळे होते. पण मला वाटतं त्यावेळी त्याची पण तुमचे ते डायरेक्टर झाले मला वाटतं मुंबईला त्यांनी पहिल्यांदा मला वाटतं प्रॉपर्टी घेऊन गेलो.
मला माहिती मला काय म्हणायचंय की लोकांना अत्यंत साधं लोक राहतात खर्च नव्हते आता म्हणतात किती खर्च आहे मोबाईलला करतोय गाडीचं करतोय कपड्याचं करतोय शाळेचं करतोय एज्युकेशनचं करतोय सगळ्या करतोय सगळ्या करून त्याच्या वापरायचं तर त्यासाठी आपल्याला सावध राहायला पाहिजे दुसरं कीड आपल्याला उसाला कीड येते ह्याच्यावर विश्वास नाही कारण आपण जळी मारतो पाणी द्यायचा विषय सांगतो उसाला कीड येते माहिती यावर टेम्परेचर किती होतं 63 डिग्री होतं का 50 डिग्री टेम्परेचर हळूहळू जाणार आहे त्यावर तुम्ही शेती कशी करणार आहे हे लक्षात घ्या त्याचा आज विचार केला पाहिजे त्याच्यामुळे किडी वाढत चालल्या मका तुम्ही करत होता मक्याला औषध लागायचं का आज 3 औषधं मारल्याशिवाय मका होत नाही उसाला सुद्धा तुम्हाला तशीच औषधं मारावं लागणार साधा एक तांबेला आज 1.5 महिन्यामध्ये शांत होईल शेवट कांड्या वाढल्याशिवाय बदल उसाला बदल येत नाही त्यासाठी आपल्याला औषधं मारावं लागतील आणि औषधं कशी ह्या तंत्रज्ञानात बरोबर दिसणार या कोपऱ्यावर आपला ड्रोन माहिती ना साध्या माणसाला सुद्धा लक्षात ड्रोन शिवाय होत नाही तसं त्याला औषध टाकलं ह्या कोपऱ्यावर करणार ह्या कोपऱ्यावर म्हणणार एक 5 मिनिटांमध्ये हे काम होणार त्यासाठी आपल्याला ह्याची इलाज नाही त्यासाठी आपल्याला पर्याय नाही एक लक्षात ठेवा AI शिवाय आपण करणार नाही हळूहळू AI येणार आहे हे जग चालणार नाही 8-10 वर्षात 7-8 वर्षात मास्तर शिवाय शाळा होतात मास्तर लागणार नाही शाळा ड्रायव्हर शिवाय गाड्या सुधार आपल्याकडे समोर ट्रक चालता येईल ड्रायव्हर डॉक्टर शिवाय काय करायचं ते तपासणारा मशीन डॉक्टर सुद्धा लागणार नाही औषध देणार दर औषध अमेरिकेत पासून ऑपरेशन होणार हे माहिती का मिडल मध्ये आता जज सुद्धा न्याय द्यायला लागला त्याला शिकवलेलं बुद्धिमत्ता घातली बोलणं हे गुन्हेगार त्याला शिक्षण मोकळा वकील नाही जज नाही ह्या सगळ्या गोष्टींना आणि सगळ्यात महत्वाचं 40 साली इनाम नाही 40 साली मेंदू बदलला जाणार आहे मामा राजकारण तसंच राहणार सगळ्यांचं आम्ही जाणार होतो हिंदुत्व बरोबर आहे फक्त बॉडी बदल तुम्हाला संधी आवाज संधी नव्हती फक्त जाताना तुम्हाला एवढंच सांगायचं जाताना मला एवढंच सांगायचं थोडा बापू आणि सगळ्यांना एवढं सांगायचं की भविष्यात कितीही झालं काही झालं तर कारखाने लवकर बंद होणार आहे मे मध्ये बंद होणार एप्रिलला झाला एप्रिलचा बंद होताना पुढं मार्चच्या पहिल्या आठवड्यात बंद होणार कोणीही कितीही कारखाने शेत चालू त्यामुळे ज्या वराठी आहेत वराठी बदलायला पाहिजे 272 चालणार नाही तर त्याला 16-17 महिन्याची पुढे लागतो त्यामुळे तुम्हाला वराठी बदलल्याशिवाय साखर वाढणार नाही या वराठी आम्ही मला एक सांगा तुम्ही नेहमी जाता विठ्ठलाचं दर्शन घेता कोण कधी गेले का तुम्हाला कधी पाडेगावला कोण गेलंय का कोण कधी गांधा संशोधन केंद्रात गेलंय का ज्याच्या पोट आहे गेलं आपला दांडा आहे असलं तरी आपण जात नाही भेटायला की पुढे काय चाललंय आज मला सांगा 10 जी वराठी ती आपण लवकर घेतली पाहिजे 15-0-0-6 आहे 15-0-12 आहे ती करू नका नंतर कोयत्यावर रोज आधी ती कोयतेवाली आपल्याला मिळाला तर ती डिक्लेअर केली पण ती घेऊन आता नवीन जी आहे पाडेगावची 13-0-7 काढली म्हणून ती बाहेर आहे ती वाढली आम्ही आणली 50 रुपयाला माल झाली पण आम्ही आता मार्फत आम्ही लोकवती द्यायला सुरुवात केली त्याचं वेळच प्लॉट तयार केलेला आहे परंतु वराठी पद्धतीच्या शॉर्ट ड्युरेशनच्या वराठी आणि वेळ तोडल्याशिवाय साखर वाढणार नाही बाहेर किती स्वच्छता असो बाहेर काही असो शेवट कारखाना किती चांगला चालू कारखान्यात रिकव्हरी नाही 0-0-0 रिकव्हरी असते सगळी रिकव्हरी शेतकऱ्याच्या ऊसात ताकीदच आहे सगळं लक्ष केंद्रित करा ऊसावर कारखाना बघू नका कारखान्याच्या खर्चाकडे काय बघू नका सगळं बघावं लागेल ऊसात बघावं लागेल
जी वाढली ती व्हरायटी बदलल्यानंतर त्याची साखर वाढली. त्याच्यावर आपण मोठं काम आपण केलं पाहिजे. त्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. मला इथं काही राज्यकर्ते असल्यामुळे माझ्या विनंती करायची आणि कुणाला नाव नाही म्हणून ठेवायची की पाडेगाव सारख्या भविष्यात लोकांना पाडेगाव सारख्या ठिकाणच्या 98% व्हरायटी पॉप्युलर व्हरायटी पाडेगावची आधुनिक शेतकरी वापरतो. आता तो 95% झाला. दुसऱ्या ज्या संस्था आहेत त्याबद्दल मी बोलत नाही, पण एवढा कमी पॉप्युलर व्हरायटी तिथं वापरले जातात. त्या पाडेगावची परिस्थिती अशी आहे की मागच्या म्हणजे 200 माणसांसाठी व्हरायटी त्यांनी काढून टाणाटाणाने महाराष्ट्राची साखर वाढवली म्हणून त्याच्याकडे कोणी बघत नाही. पाडेगाव संशोधन केंद्रात तुम्ही बघत नाही. 2-3 वर्षापूर्वीच्या दुष्काळात त्यांचा अख्खं प्लॉट घडत होता. त्याला पाणी प्लास्टिकचा कागद नाही, पाणी सापडत लागायला म्हणून राहिले. आपल्याला त्याच्यावर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. पण त्यांनी ह्या म्हणजे शेती मंत्री असतील, अर्थ खाता असेल, कुणी असेल, परंतु ज्या काही संशोधन होतं त्या वेगवेगळ्या संस्थांना करतात. विद्यापीठाला नावं ठेवू नका. पुरीसारख्या व्हरायटी अशा आहेत की ज्या 1.5 लाख रुपये तुम्हाला वर्षाला मिळवून देणाऱ्या व्हरायटी आहे. त्या संशोधनापुरतं कामी आपल्याला त्यांना आपल्याला मदत करणं गरजेचं आहे. नाही तर आपल्याला त्यातनं मार्ग निघणार नाही तर आपल्याला खाजगी पद्धतीने पेंट प्रॉडक्टला तयार करावं लागतील. त्याच्यापेक्षा दुसरं काही नाही आहे. यानंतर एवढं बोले की घोड्याला पाण्यावर न्यायचं आहे, पाणी प्यायचं काम तुमचं. त्यामुळं काय करायचं हा तुमच्या सगळ्यांचा निर्णय. तुमच्या पाठीशी आम्ही सतत आहोत. त्यामुळे सतत आम्ही मार्गदर्शन करण्याची आम्ही तुम्हाला सगळ्यांना संधी देतो. आणि तुम्हाला शेतीच्या बाबतीत बारकाईने आपल्याला चालवावं लागेल. आणि विशेषतः कृषी मंत्र्यांना मला सांगायचं आहे की महाराष्ट्रात अख्ख्या एकेका स्क्वेअर फुटाचे सुद्धा मापन झालेलं आहे. नागपूरला तुमच्या संस्था ह्याच्या आहेत, ICIच्या संस्था आहेत, वेगवेगळ्या संशोधन संस्था आहेत. त्यांना थोडा सपोर्ट करणं गरजेचं आहे. तो जर तुम्ही सगळ्यांनी जर केला तर नक्कीच याचा उपयोग होईल. AIच्या बाबतीत फक्त उसाच्या बाबतीत मग त्यांनी सांगितलं, परंतु मला एक आनंद वाटतो की या बाबतीत अजितदादा आणि मामांनी PDC बँकेत सगळ्या ठराव करून त्यांनी काही म्हणजे व्याज न लावता किंवा काही सबसिडीच्या दृष्टीने त्यांनी निर्णय घेतलेले. PSI मध्ये त्यांनी निर्णय घेऊन 90,000ची सूट देण्याच्या संदर्भात त्यांनी सहकार्य करायचं ठरवलेलं आहे. आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंट मध्ये सुद्धा त्यांचं चाललेलं आहे. देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा किंवा यासाठी काही उपलब्ध करून द्यायचं. फक्त मी एक सांगतो की तुम्ही सबसिडीसाठी थांबू नका. सबसिडीसाठी जो थांबतो तो कधी यशस्वी होत नाही. त्यामुळे तुम्ही यासाठी आज AI सुरू करा. हे सर्व संस्था म्हणजे पाठीशी आहेत. कारखाने सुद्धा तुम्हाला त्या सवलती देणार आहेत. आणि हा सीझन वाया घालू नका एवढं तुम्हाला विनंती करतो.